नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर नितीन जाधव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, कला, SVKT कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय देवळाली कॅम्प, नाशिक. आज आपण प्रथम वर्ष कला या वर्गासाठी जो राज्यघटनेचा पेपर राज्यशास्त्र जनरल 1ला आहे, त्यातील प्रकरण 3ला सुरुवात करणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे संघराज्यवाद. तत्पूर्वी मागच्या तासाला आपण भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांचा आढावा घेतला. नागरिकांनी कोणती कर्तव्य पाळावीत आणि त्या कर्तव्य पाळण्याची गरज काय, महत्त्व काय, या बाबतीतला विश्लेषण आपण मागच्या तासाला अभ्यासलं. आजच्या तासाला आपण भारतीय राज्यघटनेमधील जे संघराज्य आहे, या संघराज्याचा परिचय जाणून घेणार आहोत. भारतीय राज्यघटनेतील जे संघराज्य देण्यात आलं आहे, त्या संघराज्याची वैशिष्ट्ये कोणती, हे आजच्या तासाला आपण जाणून घेणार आहोत. खरं तर भारताच्या राज्यघटनेच्या सुरुवातीला संघराज्य असा कुठेही उल्लेख आढळत नाही. राज्यघटनेत राज्यांचा संघ असा उल्लेख मात्र राज्यघटनेमध्ये आढळतो. भारत 1947 साली स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्यानंतर भारताने राज्यकारभाराच्या सोयीसाठी संघराज्य व्यवस्था स्वीकारली. खरं तर ज्या प्रदेशाचा भौगोलिक विस्तार हा खूप व्यापक असतो, अशा प्रदेशांच्या राज्यकारभारासाठी एकाच प्रदेशामध्ये, एकाच राज्यामध्ये राज्यकारभाराच्या सोयीसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली असते आणि त्यांच्यामध्ये स्पष्ट अशी अधिकारांची विभागणी देखील करण्यात आली असते. आपण जगामध्ये जर एक दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला असं दिसून येतं की अमेरिकेसारखं संघराज्य किंवा स्वित्झर्लंडसारखं संघराज्य, ह्या संघराज्यांमध्ये जी संघराज्याची जी लक्षणं आहेत, ती लक्षणं आपल्याला तंतोतंतपणे दिसून येतात. जसं की संघराज्यामध्ये कोणती लक्षणं महत्त्वाची आहेत, तर आपल्याला सांगता येतात की लिखित राज्यघटना असली पाहिजे. ह्या संघराज्यामध्ये जर केंद्रीय सत्ता आणि घटक राज्य सत्तेत जर वाद निर्माण झाला, तर तो वाद मिटवण्यासाठी न्यायव्यवस्था पाहिजे. अधिकारांची विभागणी ही लिखित स्वरूपात असली पाहिजे. सत्ता विभागणीचं तत्त्वही देखील इथं महत्त्वाचं आहेत आणि अशी लक्षणं जिथं आढळून येतात, तिथं आपली संघराज्य व्यवस्था परिदृढ आहे किंवा संघराज्य व्यवस्था असं आपण समजत असतो. आता भारताच्या संघराज्यामध्ये जरी आपण बघतो की संघराज्य असा शब्दाचा उल्लेख नसला राज्यघटनेत, जरी राज्यांचा संघ असा नामोल्लेख करण्यात आला असला, पहिल्या ओळीमध्ये राज्यघटनेच्या सुरुवातीलाच भारत हा संघराज्य नसून राज्यांचा संघ आहे असा उल्लेख करण्यात आला. याचा अर्थ असा होतो की आपण संघराज्याचं जे तत्त्व आहे तशाची तसं न स्वीकारता भारतीय परिस्थितीनुसार आपण संघराज्याची चौकट स्वीकारली. असं असलं तरी संघराज्याची जी लक्षणं आपण आता अभ्यासली, चर्चा केली की लिखित राज्यघटना किंवा अधिकारांची विभागणी स्पष्ट किंवा स्वतंत्र न्यायव्यवस्था, ही सर्व लक्षणं मात्र भारतीय संघराज्यामध्ये भारताच्या ह्या व्यवस्थेमध्ये दिसून येतात. आणि म्हणून ह्या संघराज्याला म्हणजे पूर्णपणे संघराज्याचं स्ट्रक्चर दिसून येत नसलं, म्हणजे राज्यघटनेत असा उल्लेख नसला, तरी संघराज्य मात्र स्वीकारलं आपण. आणि म्हणून के.सी. व्हियर, भारतीय संघराज्याचे जे गाढे अभ्यासक आहेत, के.सी. व्हियर यांनी या भारतीय संघराज्याला अर्धसंघराज्य, क्वेसी फेडरल असं म्हणण्यात आलं. कारण पूर्णपणे संघराज्याची लक्षणं जी आहेत ती दिसून येत नाही. आणि मग अशा पद्धतीनं स्वातंत्र्यानंतर भारताने ह्या संघराज्य प्रकारच्या व्यवस्थेचा स्वीकार केला. आता ह्या संघराज्याचा स्वीकार ज्यावेळेस भारताने केला, त्या संघराज्याचा स्वीकार केल्यानंतर आपण ज्या पद्धतीनं ते संघराज्य प्रस्थापित केलं किंवा प्रत्यक्षात आलं, त्यानुसार संघराज्याचे खरं तर 2 प्रकारात वर्गीकरण आपण करतो. जगामधील इतर जे संघराज्य आहेत त्यांचा जर विचार केला तर काही संघराज्य हे केंद्रस्थायी प्रवृत्तीतून बनलेले, तर काही केंद्राकर्षी प्रवृत्तीतून बनलेले. अमेरिकन संघराज्य हे केंद्राकर्षी प्रवृत्तीतून बनलेलं आहे, तर भारतीय संघ हे केंद्रोत्सारी प्रवृत्तीतून बनलेलं आहे. अमेरिकन संघराज्यामध्ये दुहेरी नागरिकत्व आहेत, भारतीय संघराज्यात एकेरी नागरिकत्व आहे. आपल्याकडे एकच राज्यघटना आहेत केंद्र आणि राज्यांना. अमेरिकेत मात्र प्रत्येक केंद्र आणि घटक राज्यांना वेगवेगळी राज्यघटना आहेत. न्यायव्यवस्था देखील आपली एकेरी न्यायव्यवस्था आहेत. अमेरिकन संघराज्यामध्ये न्यायव्यवस्था, आता ह्या आपल्याला तुलनात्मक अभ्यासातून एक स्पष्ट होतं की भारतीय संघराज्य जे आहे, हे संघराज्य हे केंद्रोत्सारी प्रवृत्तीतून निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग आता मुख्य मुद्दा असा आहे की ह्या भारतीय संघराज्याचा परिचय करून घेत असताना संघराज्य म्हणजे नेमकं काय? राज्यकारभाराच्या सोयीसाठी, संघराज्याचा अर्थ आपण बघतो आहे राज्यकारभाराच्या सोयीसाठी एका विस्तीर्ण अशा प्रदेशामध्ये एकाच वेळेला 2 सरकार अस्तित्वात असतात,
परत एकदा सांगतो मी की राज्यकारभाराच्या सोयीसाठी एका विस्तीर्ण अशा प्रदेशामध्ये एका वेळी 2 सरकारं अस्तित्वात असतात आणि एक केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारांमध्ये सत्ता विभागणी जी अधिकारांची विभागणी असते ती लिखित राज्यघटनेद्वारे केली जाते. त्यांच्यात वाद निर्माण झाला तर तो वाद मिटवण्यासाठी न्यायव्यवस्था अस्तित्वात आलेली असते आणि अशा पद्धतीनं आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये स्वायत्त राहून दोन्ही सरकारं राज्यकारभार पाहत असतात आणि सुव्यवस्था टिकवली जाते. अशा प्रकारच्या व्यवस्थेला संघराज्य असं म्हटलं जातं आणि म्हणून भारतात देखील अशा प्रकारच्या ह्या संघराज्याचा स्वीकार आपण केला. आणि मग ह्या संघराज्याची काही वैशिष्ट्ये जी आहेत ती वैशिष्ट्ये देखील आजच्या या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. एकूण इथं स्क्रीनवरती आपल्याला ही सगळी वैशिष्ट्ये दिसत आहेत. एकूण आपण 11 वैशिष्ट्यांचा विचार ह्या भारतीय संघराज्याच्या वैशिष्ट्यांचा चर्चा इथं करणार आहोत आणि ह्या वैशिष्ट्यातून भारतीय संघराज्याचं स्वरूप, भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये हे इथं स्पष्ट होणार आहेत. नेमकी कोणती चौकट भारतीय राज्यघटना निर्मात्यांनी स्वीकारली, कोणत्या चौकटीत किंवा भारतीय संघराज्य कशा पद्धतीनं घटना निर्मात्यांना निर्माण करावायचं होतं ते ह्या सगळ्या वैशिष्ट्यातून दिसून येतं. ही वैशिष्ट्य पाहिल्यानंतर आपले एक लक्षात येतं की जगामध्ये जी काही संघराज्य आहेत ज्यांना प्युअर संघराज्य किंवा शुद्ध स्वरूपाचं संघराज्य मानलं जातं. मी सुरुवातीलाच उदाहरण सांगितलं की स्वित्झर्लंड असेल, अमेरिका असेल, इथं संघराज्य व्यवस्था आहे असं मानलं जातं. कारण बघा आता खरं तर संघराज्यामध्ये जे घटक राज्य असतात, भारतातही घटक राज्य आहेत. या अमेरिकेत असं आहे की सगळ्या घटक राज्यांना अमेरिकेच्या केंद्रीय सत्तेमध्ये म्हणजे सिनेटमध्ये समान प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. म्हणजे सिनेटमध्ये प्रत्येक अमेरिकेतील घटक राज्यांचे 2-2 प्रतिनिधी, जर तिथं 52 घटक राज्य असतील तर प्रत्येकाचे 2 म्हणजे 104 प्रतिनिधी सिनेटमध्ये, जसं की आपलं राज्यसभा आहेत. आता आपल्याकडे आल्यानंतर आपल्या राज्यसभेमध्ये असं प्रत्येकाचं समान म्हणजे गोव्याचे 2, महाराष्ट्राचे 2, मध्य प्रदेशचे 2 असे प्रतिनिधी जात नाही, तर राज्यसभेवरती आपल्या घटक राज्याच्या लोकसंख्येनुसार प्रतिनिधी पाठवले जातात. आणि म्हणून भारतामध्ये मात्र सर्व घटक राज्यांना समान प्रतिनिधित्व ह्या संघराज्य व्यवस्थेमध्ये मिळालेलं नाही. म्हणजे ज्या राज्यांची लोकसंख्या जास्त आहे त्यांचं ह्या राज्यसभेमध्ये प्रतिनिधी स्वरूप जास्त असतं आणि त्यामुळं असं वेगळेपण आपल्या ह्या संघराज्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग हे वेगळेपण जे आहे हे वेगळेपण निश्चितच ह्या संघराज्याचं स्वरूप एक वेगळीकता स्पष्ट करतं आणि ही वेगळीकता आज आपण ह्या सगळं वैशिष्ट्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे केंद्रोत्सारी संघराज्य. आपल्याला आता इथं हे वैशिष्ट्य जाणून घेत असताना केंद्रोत्सारी हा शब्द जाणून घ्यायचा, कारण या संदर्भाने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे MCQ देखील परीक्षेला विचारले जाऊ शकतील. आणि मग त्या संदर्भाने केंद्रोत्सारी संघराज्य काय आणि ही केंद्रोत्सारी संघराज्य जाणून घेत असताना केंद्राकर्षी संघराज्य काय हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं. हे बघा, पहिल्यांदा आपण भारताचा विचार करू. भारताचा जो प्रदेश होता म्हणजे ज्याला आपण भारतीय उपखंड असं संबोधतो, स्वातंत्र्यानंतर भारतीय उपखंडात भारताकडे जो असणारा प्रदेश होता, विस्तीर्ण असा प्रदेश, हा एक संघ स्वरूपाचा होता. एक संघ प्रदेशाचा राज्यकारभाराच्या सोयीनुसार आपण तुकडे म्हणजे घटक राज्यामध्ये विभागणी केली आणि ह्या एक संघ प्रदेशाची विभागणी वेगवेगळ्या घटक राज्यांमध्ये केली आणि त्यांचं एक असं केंद्र आणि राज्य अशा वेगवेगळ्या 2 स्तरावर सत्ता विभागणी करून राज्यघटनेद्वारे त्यांची सत्ता विभागणी करून आणि त्यांच्यामध्ये हे संघराज्याची निर्मिती केली. आता ज्यावेळेस एकाच प्रदेशाचे विभागणी करून आणि त्याचं संघराज्य निर्माण केलं जातं त्यावेळेस अशा प्रवृत्तीला केंद्रोत्सारी प्रवृत्ती म्हटलं जातं. आणि भारतीय या परिस्थितीमध्ये केंद्राकडे झुकती अधिकार विभागणी आपण केलेली आहे. आता अमेरिकेत ज्यावेळेस आपण अमेरिकन संघराज्याचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस आपल्या एक बाब लक्षात येते, ती म्हणजे अमेरिकन संघराज्य हे केंद्राकर्षी प्रवृत्तीतून बनलेलं आहे. आता केंद्राकर्षी प्रवृत्ती म्हणजे काय? ज्यावेळेस अलग अलग आता भारतीय प्रदेश कसा भारतात एक संघ प्रदेश होता आणि त्याचे आपण तुकडे केले, विभागणी केली घटक राज्यांमध्ये, तसं नाही. तर अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वसाहती होत्या आणि ह्या वेगवेगळ्या वसाहती एकत्र आल्या. भारतात काय होतं, भारतामध्ये एक संघ प्रदेशाची आपण विभागणी केली, तिथं वेगवेगळ्या प्रदेशांचं एक संघ तिथे एकत्र आले आणि त्यांनी संघराज्य निर्माण केलं. या प्रवृत्तीला केंद्राकर्षी प्रवृत्ती असं म्हटलं जातं. आणि मग ह्या केंद्रोत्सारी आणि केंद्राकर्षी प्रवृत्तीतून आपल्याला संघराज्याचं स्वरूप देखील स्पष्ट होतं. आता खरं तर भारतीय संघराज्याचा जर आपण विचार केला तर केंद्राकडे झुकती अधिकार विभागणी आपल्याला भारतीय संघराज्यात दिसून येते. पुढचे जे आपले स्क्रीनवरती जे सगळे काही वैशिष्ट्य आपल्याला इथं पाहणार आहोत, या सगळ्या वैशिष्ट्यातून आपल्याला एकच बाब लक्षात येते की केंद्राकडे अधिकारांची विभागणी ही झुकत्या स्वरूपात झालेली दिसून येते. आणि मग यासाठी
इथं ही पहिला मुद्दा आपल्याला स्पष्ट दिसून येतो की तो म्हणजे भारतात जे केंद्रोत्सारी संघराज्य निर्माण झालं, यातून केंद्राकडे अधिकाराची विभागणी किंवा केंद्राकडे सत्तेचं केंद्रीकरण जास्त स्वरूपात झाल्याचं आपल्याला स्पष्ट होतं. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला जाणून घेत असताना इथं लक्षात येतं ते म्हणजे अधिकार विभागणी. हे वैशिष्ट्य देखील आहे आणि या संघराज्याचं लक्षण देखील आपल्याला सांगता येतं. आता ही अधिकारांची विभागणी पाहत असताना केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये ही अशा प्रकारची अधिकार विभागणी संघराज्यामध्ये केली जाते. भारतात देखील ही अधिकारांची विभागणी वेगवेगळ्या प्रकारची संघसूची, राज्यसूची आणि केंद्रसूची अशा माध्यमातून, तसेच शेषाधिकार ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या सूच्या आणि शेषाधिकार यांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यांकडे अधिकारांची विभागणी केली दिसून येते. आता खरं जर पाहिलं तर केंद्राचे कायदेविषयक अधिकार आणि राज्यांचे कायदेविषयक अधिकार, केंद्राचे आर्थिक अधिकार आणि राज्यांचे आर्थिक अधिकार, केंद्राचे प्रशासकीय अधिकार आणि घटक राज्यांचे प्रशासकीय अधिकार या वेगवेगळ्या सूच्यांमधून आपल्याला स्पष्ट दिसून येतात. अधिकार विभागणी केंद्राकडे झालेली आहे युक्ती, परंतु असं असलं तरी राज्यांना देखील अधिकार मिळालेले आहेत. आता त्यातली अधिकार विभागणीमधली पहिली जी सूची आहे ती सूची म्हणजे केंद्र सूची. तिलाच आपण दुसरं एक नावाने ओळखतो, ती म्हणजे संघ सूची. आता ही केंद्र सूची, संघ सूची जी आहे, ह्या सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला देण्यात आलेला आहे. केंद्र सरकार या सूचीतील विषयांवर कायदे करतं आणि आता खरं तर ह्या सूची पहिल्यांदा केंद्र सूची जी आहे ना, या सूचीमध्ये सुरुवातीला ज्यावेळेस ही सूची निर्माण झाली त्यावेळेस 97 विषय होते. आज रोजी ह्या सूचीमध्ये 99 विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे काही विषय बदलण्यात आले, काही समोर सूचीतील राज्य सूचीतील घेण्यात आले, काही यातले म्हणजे आपण जसं आता राज्य सूची बघू, समोर सूची बघू, त्यातले विषय कमी जास्त झालेले दिसून येतात. सुरुवातीला इथं 97 होते, आता 99 झाले केंद्र सूचीमध्ये. आता केंद्र सूची म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलं. केंद्र सूची म्हणजे ज्या सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार हा केंद्राला आहे, ती केंद्र सूची किंवा संघ सूची असं तिला म्हटलं जातं. आता अधिकारांची विभागणी करत असताना दुसरी सूची, तिला राज्य सूची असं म्हटलं जातं. राज्य सूचीची व्याख्या पाहत असताना आपल्याला असं स्पष्ट करता येतं की ज्या सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार हा घटक राज्यांना आहे, तिला आपण राज्य सूची असं संबोधलं जातं. आता राज्य सूचीमध्ये जे विषय आहे ते सुरुवातीला 66 विषय राज्य सूचीमध्ये होते, आज 61 विषय राज्य सूचीमध्ये राहिलेले आहेत. आणि तिसरी जी सूची आहे ती म्हणजे समवर्ती सूची. ही समवर्ती सूची जी आहे, ही समवर्ती सूची यावर कायदे करण्याचा अधिकार केंद्राला पण आहे आणि राज्याला पण आहे. या समवर्ती सूचीमध्ये एकूण जे विषय आहेत ते सुरुवातीला 47 विषय टाकण्यात आलेले होते. आता एकूण 52 विषय ह्या समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आले आहेत. आता बघा, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची यात पहिल्यांदा सुरुवातीला किती विषय होते तर 97, 67 आणि 47. आत्ता नवीन बदल करून आत्ता केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूचीत किती विषय आहेत तर ह्या केंद्र सूचीमध्ये आज 99, राज्य सूचीमध्ये 61 आणि समवर्ती सूचीमध्ये आता सध्या जे विषय आहेत ती म्हणजे 52. आता ही सगळी जी विषयांची संख्या आहे ही या विषयांवर कायदे करण्याचा अधिकार हा कोणाला आहे हे स्पष्ट करतात ह्या सूची, वेगवेगळ्या प्रकारच्या सूची. सुरुवातीला मी सांगितलं केंद्र सूचीवर कायदे केंद्र करतं, राज्य सूचीवर राज्य कायदे करतं आणि समवर्ती सूचीवर दोघंही कायदे करतात. आता या समवर्ती सूचीची एक बाब आहे, ती बाब अशी आहे की जर घटक राज्याने समजा एखाद्या विषयावर कायदा केला, समवर्ती सूचीतील एखाद्या विषयावर कायदा केला आणि त्याच विषयावर जर केंद्राने कायदा केला आणि तो कायदा घटक राज्यापेक्षा जर वेगळा असेल, वेगळा म्हणजे घटक राज्याने वेगळ्या तरतुदी केल्या आणि केंद्राने वेगळ्या तरतुदी केल्या त्याच विषयावर समवर्ती सूचीतील, तर केंद्राचा कायदा हा अंतिम ठरतो, घटक राज्याचा कायदा आपोआप रद्द होतो. म्हणजेच काय तर या ठिकाणी समवर्ती सूचीच्या बाबतीत देखील केंद्राला झुकती अधिकार विभागणी दिलेली दिसून येते. या व्यतिरिक्त आता केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची यांच्या व्यतिरिक्त चौथा जो भाग आहे तो म्हणजे शेषाधिकार. शेषाधिकार म्हणजे नेमकं काय बरं? शेषाधिकार म्हणजे ह्या 3 सूच्यांमध्ये टाकण्यात आलेल्या विषयांव्यतिरिक्त उरलेले सर्व ज्या बाबी आहेत त्यांना शेषाधिकार म्हटलं जातं आणि ह्या शेषाधिकारांच्या बाबतीमध्ये कायदा करण्याचा अधिकार हा केंद्राला आहे.
आता इथं बघा अधिकारांची विभागणी अशा प्रकारची करण्यात आली. केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची आणि शेष अधिकार. ह्या प्रत्येकाच्या ह्या सूच्यांनुसार अधिकारांची विभागणी करण्यात आली. अशी अधिकार विभागणी असली, लिखित स्वरूपात अशी अधिकार विभागणी असली तरी भारतीय संघराज्यामध्ये ज्यावेळेस केंद्रामध्ये एका पक्षाचं सरकार आणि घटक राज्यांमध्ये वेगळ्या पक्षांचं सरकार असतं, अशा वेळेस निश्चितच केंद्र आणि राज्यांमध्ये लिखित अधिकार विभागणी असताना देखील संघर्ष निर्माण होतो. अशा वेळेस न्यायदान करण्यासाठी असा हा संघर्ष मिटवण्याचं काम ही न्यायव्यवस्था करत असते आणि म्हणून संघराज्यामध्ये ही सगळं सिस्टम ही सुरळीत चालू असते, असं आपल्याला ह्या दुसऱ्या वैशिष्ट्यांमधून आपल्याला स्पष्ट करता येतं. यानंतर या भारतीय संघराज्याचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे एकच राज्यघटना. आता खरं तर संघराज्यामध्ये जगामध्ये जिथं जिथं संघराज्य आहे तिथं तिथं दोन राज्यघटना आहेत. स्वित्झर्लंड असेल किंवा अमेरिका असेल. अमेरिकामध्ये केंद्र सरकारची राज्यघटना वेगळी आणि घटक राज्यांची राज्यघटना वेगळी. तिथं जे काही आपले कसे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात असे घटक राज्य आहेत, तिथं देखील वेगवेगळ्या प्रकारची घटक राज्य आहेत. कॅलिफोर्निया, जर्सी, वॉशिंग्टन DC ही वेगवेगळ्या प्रकारची अशी तिथं घटक राज्य आहेत आणि ह्या घटक राज्यांमध्ये त्यांची स्वतंत्र अशी राज्यघटना आहेत. आणि मग आता एकच भारतामध्ये मात्र भारतीय संघराज्यात एकच राज्यघटना आणि त्यामध्ये केंद्रही आणि राज्यही दोघांचे अधिकार देण्यात आले आहेत. मग असा एकच राज्यघटनेमुळे झालं काय की केंद्राकडे मात्र चुकती अधिकार विभागणी झाली. हे एक भारतीय राज्यघटनेचं एक व्यवच्छेदिक लक्षण आपल्याला इथं सांगता येतं. त्यानंतर एकेरी नागरिकत्व. आता राज्यघटनेच्या कलम नंबर 6 पासून तर 11 पर्यंत नागरिकत्वाच्या तरतुदींचा तपशील सविस्तरपणे देण्यात आलेला आहे. असं असलं आता तिथं भारतीय नागरिक भारतातून बाहेर गेलेले, बाहेरून भारतात आलेले किंवा ह्या नागरिकत्वाच्या संदर्भाने वेगवेगळ्या संदर्भाच्या तरतुदी ह्या 6 ते 11 कलमात देण्यात आलेल्या आहेत. पण आपण ज्यावेळेस संघराज्याचा विचार करतो त्यावेळेस संघराज्यामध्ये आता अमेरिकन संघराज्यामध्ये जर विचार केला तर दुहेरी नागरिकत्वाची तरतूद इथं अमेरिकन संघराज्यामध्ये करण्यात आलेली दिसून येते. आणि मग अशा प्रकारची ही दुहेरी नागरिकत्वाची जी तरतूद आहे ती भारतीय संघराज्यात नाही. भारतीय संघराज्यामध्ये एकेरी नागरिकत्वाची तरतूद करण्यात आली आहे. आता एकेरी नागरिकत्व म्हणजे काय तर भारताचा नागरिक हा एकाच वेळेस केंद्राचाही नागरिक राहील आणि तो घटक राज्याचाही नागरिक राहील आणि या संदर्भाने एकेरी नागरिकत्वाची तरतूद इथं करण्यात आली आहे. यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एकात्मिक न्यायव्यवस्था. जसं एकेरी नागरिकत्व आहे तसंच पद्धतीनं एकात्मिक न्यायव्यवस्था देखील तयार करण्यात आली आहे. आता आपण ज्यावेळेस कंपॅरेटिव्हली तुलना अमेरिका आणि भारताची करत आहोत दोन्ही संघराज्यांमध्ये काय फरक आहे तर अमेरिकेमध्ये केंद्राची न्यायव्यवस्था वेगळी आणि घटक राज्यांची न्यायव्यवस्था सेपरेट आहे. भारतात तसं नाही. जसं नागरिकत्व एकेरी स्वरूपाचं आहे, एकाच वेळेस व्यक्ती ही केंद्राची आणि राज्याची नागरिक ठरते, तसंच ह्या भारताच्या नागरिकांना भारतीय संघराज्यामध्ये न्यायव्यवस्था ही एकेरी स्वरूपाची आहे. म्हणजे तुम्ही तालुका न्यायालयापासून तर दिल्लीच्या सुप्रीम कोर्टापर्यंत जर विचार केला तर तिचा जो प्रवाह आहे त्याला आपण हायरची रचना, पदसोपान परंपरा रचना म्हणतो. सुरुवातीला तालुका न्यायालय, त्यानंतर जिल्हा न्यायालय, त्यानंतर राज्य लेवलला साधारणपणे उच्च न्यायालय आणि देशाचं दिल्ली येथे आपलं सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय, अशी एकेरी व्यवस्था आहेत. आता होतं काय, तालुका न्यायालयात जर एखादा खटला चालू आहे आणि तिथं जर समाधान झालं नाही तर तुम्ही तो खटला जिल्हा न्यायालयात जाऊ शकता. जिल्हा न्यायालयातही निकाल आपल्या विरोधात गेला किंवा समाधान नाही झालं तर तुम्ही उच्च न्यायालयात जाऊ शकता. उच्च न्यायालयातही समाधान नाही झालं तर आपण सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ शकतो न्याय मिळवण्यासाठी. आणि शेवटी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज देखील करता येतो शिक्षा कमी होण्यासाठी किंवा रद्द होण्यासाठी. म्हणजे अशा पद्धतीने एकेरी न्यायव्यवस्था ही भारतामध्ये ही तयार करण्यात आलेली आहे. ही देखील भारतीय संघराज्याचे, कारण एकेरी न्यायव्यवस्था असताना देखील केंद्र आणि राज्यांना न्याय मिळतो. खरं तर केंद्रामध्ये जी सत्ता आहेत ते कार्यकारी मंडळ ह्या न्यायाधीशांची नेमणुकीची तरतूद करत असतं किंवा नेमणुकीची सूचना करतं किंवा त्यांना तो अधिकार प्राप्त आहेत. परंतु असं असलं तरी इथं ह्या न्यायाधीश निर्भीडपणे आणि निपक्षपातीपणे काम करतात आणि संघराज्यामध्ये घटक राज्यांना आणि केंद्राला दोघांवर अन्याय होणार नाही, दोघांमध्ये संघर्ष होणार नाही त्या बाबतीतलं न्यायदानाचं काम करत असतात.
आणि म्हणून खऱ्या अर्थानं भारतीय संघराज्यामध्ये एकात्मिक न्यायव्यवस्था असताना देखील भारतीय संघराज्यामध्ये संघर्ष मिटवण्याचं काम केंद्र राज्यामध्ये या न्यायव्यवस्थेने केलेलं दिसून येतं. यानंतर घटक राज्यांना समान प्रतिनिधित्व. आता खरं तर सर्व जे घटक राज्य आहेत त्यांच्या लोकसंख्येनुसार म्हणजे राज्यसभेमध्ये हे राज्यसभा हे दुसरं सभागृह जे आहे भारतीय संसदेमध्ये जे दुसरं सभागृह आहे राज्यसभा हे घटक राज्यांचं प्रतिनिधित्व करतं. संघराज्यामध्ये घटक राज्यांना देखील केंद्रीय पातळीवर प्रतिनिधित्व मिळावं यासाठी आपण घटक राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं हे राज्यसभा जे सभागृह आहे हे राज्यसभा सभागृहाला आपण घटक राज्यांमधून सदस्य निवडून पाठवतो. परंतु सगळ्या घटक राज्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात समान प्रतिनिधित्व आपण प्राप्त करून दिलं आहे. अमेरिकेत मात्र थोडी वेगळी सिस्टम आहे. मी सुरुवातीला त्याचा उल्लेख केला. अमेरिकेमध्ये होतं असं की प्रत्येक घटक राज्य कितीही लोकसंख्या असो त्याची प्रत्येक घटक राज्यातून 2 प्रतिनिधी तिथे पाठवले जातात आणि म्हणूनच भारतीय संघराज्यामध्ये घटक राज्यांना समान प्रतिनिधित्व हे देखील एक वैशिष्ट्य महत्त्वाचं ठरतं. आता ज्यावेळेस आपण प्रशासकीय संबंधाचा संघराज्यामध्ये विचार करतो त्यावेळेस एकाच वेळेस 2 सरकार कार्यरत असतात. एकाच वेळेस भारतामध्ये प्रशासन व्यवस्था जी आहे ती दोघांचंही नियंत्रण असतं आणि मग यासाठी पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अखिल भारतीय सेवा. हे खरं तर भारतीय संघराज्याचं एक महत्त्वाचं लक्षण आपल्याला म्हणावं लागेल. कारण संघराज्यामध्ये प्रत्यक्ष सत्तेचा वापर करणारा घटक हा प्रशासन आहे आणि प्रशासन प्रत्यक्ष सत्तेचा वापर करत असताना सत्तेचा वापर करण्यासाठी प्रशासनाची भूमिका जी आहे ती महत्त्वाची ठरते आणि यासाठी भारतीय राज्यघटनेने अखिल भारतीय सेवांची निर्मिती केली आणि या अखिल भारतीय सेवांच्या निर्मितीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ती म्हणजे या केंद्रीय सेवा ज्या आहेत ते केंद्राच्या अखत्यारीमध्ये येतात आणि त्या राज्यांमध्ये कारभार पाहत असतात. म्हणजे आपल्याकडे जे IAS अधिकारी आहेत त्यांची नेमणूक अखिल भारतीय सेवा म्हणजे केंद्र सरकारकडून केली जाते. त्यांना प्रशिक्षण केंद्रीय स्तरावर दिलं जातं आणि ते राज्य सरकारच्या सेवेमध्ये दाखल होतात. म्हणजेच इथं प्रशासनामध्ये केंद्राचं वर्चस्व आपोआप इथं प्रस्थापित होतं या प्रशासकीय घटकांच्या माध्यमातून आणि म्हणून हा अखिल भारतीय सेवा देखील एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. यानंतर आणीबाणीच्या काळात एकात्मता. आता भारतामध्ये संघराज्य व्यवस्था आहेत आणि संघराज्यामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार ही 2 सरकारं एकाच वेळेस कार्यरत आहेत. आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये ते सक्षमपणे कामकाज पाहत असतात. परंतु कधीकधी होतं काय एखाद्या घटक राज्यामध्ये जर त्रिशंकू अवस्था निर्माण झाली सरकार जर स्टॅबल नसलं स्थिर नसलं एखाद्या घटक राज्यात अस्थिरता निर्माण झाली किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला एखाद्या घटक राज्यामध्ये अशा वेळेस जो केंद्राचा प्रतिनिधी असतो राज्यपाल तो त्या घटक राज्यामध्ये आणीबाणीची शिफारस करू शकतो. आणीबाणीच्या वेगवेगळ्या तरतुदी आहेत. केंद्रीय आणीबाणी घटक राज्य आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी. आता आर्थिक आणीबाणीचा इतका काही प्रश्न भारतामध्ये निर्माण झालेला दिसून येत नाही. आजपर्यंत आर्थिक आणीबाणी एकदाही लागू नाही झाली. परंतु केंद्रीय आणीबाणी मात्र लागू झाली आहेत 4 वेळेस आणि घटक राज्य आणीबाणी तर असंख्य वेळेस लागू झाली आहे. आता एक कन्सेप्ट आपण थोडक्यात जाणून घेऊ. केंद्रीय आणीबाणी म्हणजे संपूर्ण देशाच्या संदर्भाने राष्ट्रीय स्तरावर संपूर्ण देशात एकाच वेळेस जी आणीबाणी लागू केली जाते आणि घटक राज्य आणीबाणी ही विशिष्ट एका घटक राज्यापुरती मर्यादित असते. आता आपण बिहार राज्याचा केरळ राज्याचा जर विचार केला तर ह्या राज्यांमध्ये घटक राज्य आणीबाणी जास्तीत जास्त वेळा लागू करण्याचे प्रसंग घडलेले आहेत. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाहीत. महाराष्ट्रात देखील घटक राज्य आणीबाणी ही लागू करण्यात आलेली होती. पण असं असलं तरी केरळ आणि थोडंसं हे बिहार जे राज्य आहे त्यांच्यामध्ये ह्या घटक राज्य आणीबाणी जास्तीत जास्त वेळा लागू केले आहेत. आता याचं कारणही एक आहे. केंद्र सरकार जे सत्तेत असतं त्या अपोजिट पक्ष जर घटक राज्यामध्ये सत्तेत आला तर केंद्र सरकार कधीकधी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून देखील अशा प्रकारच्या घटक राज्यांमध्ये घटक राज्य आणीबाणी लागू करत असतं. अशा वेळेस परत एकदा संघर्ष राज्य आणि केंद्रामध्ये होताना आपल्याला दिसून येतो आणि म्हणून भारतीय संघराज्य जे आहे ते आणीबाणीच्या काळात एक केंद्रीय स्वरूपाचं होतं असं आपल्याला ह्या वैशिष्ट्यांमधून दिसून येतं. आता कसं एक केंद्रीय होतं बघा. घटक राज्य आणीबाणी लागू झाली की संपूर्ण अधिकार केंद्रीय सत्तेकडे जातात. राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राज्यात असतो आणि संपूर्ण अधिकार हे केंद्राकडे जातात. म्हणजेच आणीबाणीच्या कालखंडामध्ये
केंद्राकडे अधिकार जातात. तसंच ह्या सगळ्याच आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये असंच होतं की केंद्र हे सर्वस्वी घटक राज्याचे जे राज्यसूचीतील विषयावर त्यावर नियंत्रण ठेवून कारभार पाहण्याची सगळी जबाबदारी ही केंद्राकडे येते आणि म्हणून या आणीबाणीच्या काळामध्ये सत्तेचं एकात्मिकरण होतं असं आपल्याला इथं दिसून येतं. यानंतर पुढचं जे पद आहे ह्या संघराज्याचं आपण एक वैशिष्ट्य त्याला मानतो ते म्हणजे राज्यपाल पद. हे बघा, 2 सत्तेची केंद्र आहेत या संघराज्यामध्ये आणि ह्या 2 सत्तेच्या केंद्रामध्ये एकदम इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की दोन्हींमधील दुवा साधण्याचं काम हे राज्यपाल पद करत असतं. खरं तर संघराज्यामध्ये एकाच वेळेस 2 सत्ता केंद्र असतात, एक केंद्र सत्ता आणि एक घटक राज्य सत्ता, आणि ह्या दोघांमध्ये कॉर्डिनेशनचं काम हे राज्यपाल पद करतं. खरं तर राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी आणि घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून कामकाज पाहत असतो. पण घटक राज्यामध्ये आपण ह्या संघराज्य व्यवस्थेनुसार संसदीय पद्धतीनुसार आपण घटक राज्यामध्ये देखील केंद्राप्रमाणेच एक नामधारी प्रमुख आणि एक वास्तव प्रमुख असे 2 प्रमुख आपण केलेले आहेत. आणि त्याच तपशिलाला तरतुदीला अनुसरून आपण हे राज्यपाल पद जे आहे ते इथं संघराज्यामध्ये कार्यरत असतं. आता भारतात भारतीय घटक राज्यांमध्ये अशा प्रकारचे हे राज्यपाल पद जे आहे ते घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून या पदाचा उपभोग घेत आहेत. मग आता हे राज्यपाल पद जे आहे याला आपण गव्हर्नर इंग्लिशमध्ये म्हणतो. हे आता महाराष्ट्राचा विचार केला तर केंद्रामध्ये BJPची सत्ता आहे आणि ज्या पक्षाची केंद्रामध्ये सत्ता असते त्या पक्षातील किंवा त्या पक्षाच्या संबंधित व्यक्तींनाच राज्यपाल पदावर नियुक्त करण्याचा एक असा रूढ पडत चाललेली आपल्याला दिसून येते. आणि मग हे जे राज्यपाल पद आहे ना, हे राज्यपाल पद जर केंद्रीय सत्तेमधील जर व्यक्ती किंवा त्यांच्या संदर्भातील व्यक्तींना जर नियुक्त केलं गेलं तर साहजिकच केंद्राचा प्रभाव त्या घटक राज्यामध्ये निश्चितच दिसून येतो. महाराष्ट्रात देखील अशा प्रकारचे प्रसंग एवढ्या मागच्या 4-6 महिन्यात उद्भवलेले आपल्याला दिसून येतात. केंद्रात वेगळी सत्ता, घटक राज्यामध्ये वेगळी सत्ता, आणि म्हणून हे राज्यपाल जे पद आहे ते घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख आणि केंद्राचा प्रतिनिधी म्हणून संघराज्यामध्ये केंद्र आणि राज्यांमध्ये समन्वय राखण्याचं काम करत असतं. खरं तर इथं भारतीय संघराज्यामध्ये ह्या राज्यपालांची जी भूमिका आहे ती खरी तर प्रशासकीय दृष्टिकोनातून जर विचार केला, कारण घटक राज्याच्या प्रशासनाचा प्रमुख म्हणून प्रशासकीय यंत्रणेची जबाबदारी ही वास्तविक प्रमुखांबरोबरच राज्यपालांवर देखील असते आणि म्हणून इथं राज्यपाल पद ही देखील भारतीय संघराज्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असल्याचं आपल्याला इथं स्पष्ट होतं. त्यानंतर पुढचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे केंद्रशासित प्रदेश. आता हे जे केंद्रशासित प्रदेश आहेत, पॉंडिचेरी असेल किंवा जे काही केंद्रशासित प्रदेश भारतामध्ये आहेत, ह्या केंद्रशासित प्रदेश हे अशा प्रकारचे केंद्रशासित प्रदेश हे अमेरिकेत नाही, अमेरिकन संघराज्यामध्ये नाही. केंद्रशासित प्रदेश म्हणजे त्यावर केंद्राचं घटक राज्यांच्या सीमेजवळ असा प्रदेश ज्याची विभागणी करत असताना घटक राज्यांमध्ये जर मतभेद झाले असतील तर ते अशा प्रदेश हे केंद्राकडेच कारभार पाहण्यासाठी ठेवण्यात आले आणि तिथं चीफ कमिशनर हा नियुक्त केलेला असतो किंवा काही केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणुका होऊन सत्ताधीश देखील येतात. म्हणजेच काय तर अशा प्रकारचे केंद्रशासित प्रदेशाची एक तरतूद भारतीय संघराज्यामध्ये करण्यात आली दिसून येतात. आणि शेवटचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रबळ केंद्र सरकार. मी आलेल्या सुरुवातीला आपल्या सगळ्यांना स्पष्ट केलं की भारतीय संघराज्यामध्ये जे केंद्र सरकार आहे ते केंद्र सरकारकडे झुकती विभागणी झालेली आहेत. म्हणजेच केंद्र सरकार प्रबळ बनवलं त्या तुलनेमध्ये घटक राज्यांना इतकीशी स्वायत्तता नाही. घटक राज्यांकडून स्वायत्ततेच्या मागण्या केल्या जातात, परंतु घटक राज्यांना अशा प्रकारची स्वायत्तता मिळाली नाही आणि मग त्या तुलनेमध्ये केंद्र सरकारकडे झुकती अधिकार विभागणी झाली आणि मग म्हणून भारतीय संघराज्याला या केंद्र सरकारकडे अधिकारांची विभागणी झाल्यामुळं केंद्र सरकार प्रबळ बनलं आणि घटक राज्य सरकार आपल्या क्षेत्रात कारभार पाहतात, परंतु ते स्वायत्त नाही, त्यांना अधिकार कमी प्रमाणात देण्यात आले इतर संघराज्यांच्या तुलनेमध्ये. आणि मग अशा पद्धतीने हे एक देखील महत्त्वाचं वैशिष्ट्य ठरतं. आजच्या ह्या संघराज्याची वैशिष्ट्ये जी आपण अभ्यासली यावरती गृहपाठ तुम्हाला असणार आहे. सर्वांनी भारतीय संघराज्याची वैशिष्ट्य ही वाचून यायची आहेत. तसेच भारतीय संघराज्याचा जो सुरुवातीला परिचय मी तुम्हाला सांगितला तो देखील गृहपाठ सगळ्यांनी होम असाइनमेंट करायचे आहेत. यानंतर ह्या आजच्या सगळ्या लेक्चरमध्ये आपण भारतीय संघराज्याचा म्हणजे राज्यघटनेच्या पहिल्या ओळीपासून तर भारतीय संघराज्यामध्ये तपशीलवार जे विश्लेषण या प्रश्नाचं करण्यात आलेलं आहे, संघराज्याच्या बाबतीत करण्यात आलेलं आहे, त्याचा आपण विश्लेषण परिचय करून घेतला. तसेच हे वेगवेगळ्या प्रकारची महत्त्वाची लक्षणं आपल्याला दिसून येतात भारतीय संघराज्याची, त्यांचं देखील अवलोकन आपण ह्या आजच्या तासामध्ये केलेलं आहे.
यानंतर पुढच्या तासाला आपण केंद्र आणि राज्य संबंध हा प्रश्न जाणून घेणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.